राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी. मराठी गाणं हे तुम्ही ऐकत असता. हा विषय थोडा नाजूक आहे, काटून सांगतो तुम्हाला. नटीनं मिठी मारली आणि नेमका विषय थोडा बेडवरचा आहे. या जगात काय काय घडण सांगता येत नाही आणि काय वेगळं जगापेक्षा घडतंय ते तुम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही काय ग बसत नाही. विषय थोडा इसकटून सांगतो आणि याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची. आपापल्या धर्मातल्या मुलींनी आपापल्या धर्मातलाच नवरा करावा अशी हात जोडून विनंती. लय आताळी होत्या तुम्हाला सांगतो. खून मारामाऱ्या ही लय होते. त्याच्यामुळं आपलं लाकूड आपल्याच चुलीत ध्यानात ठेवा. आणि प्रेमन लफडन हे ते त्याच्यामुळे मॅटर वाढल्यात सध्या. आणि आमच्यासारख्याचं मुंबलून सांगणं काम आहे तुम्हाला. घ्या नका घेऊ तुमचे. शेवटी ज्याचं हात मोडन त्याच्याच गळ्यात बांधल्या जाणार आहे, लक्षात घ्या. त्याच्या आधी महत्वाची सूचना, आई बागलामुखीला 2 गाड्या घेऊन गेलतो. लोकांना पाय सुजणे वगैरेचे भयंकर त्रास झाल्यात. तेवढ्यातल्या 9 जणांचं फोन येत काल की त्यांना लगेच 2-3 दिवसाचा रिझल्ट आलाय. लक्षात घ्या, त्यांचं काम झालंय. त्यांनी कमेंट करायला काय हरकत आहे, बाबा मामा आई बागलामुखीची कृपादृष्टी झाली, आमचं काम झालं. कमेंट करा. काय होतं, एखाद्याला आडी अडचणी त्याच्या अडचणी ज्याला त्याला माहीत, त्याला थोडंसं आपण सपोर्ट करणं, त्या चमत्कारी ठिकाणापर्यंत नेणं, तिथून आणणं हे आपलं चालू असतं. किंवा तुम्ही जाऊ शकता, तसं काय अडचण नाही, पाया पडू शकता, असा विषय असतो. ती स्लीपर कोच हीच इथून पुढं कायम राहील, ह्याच्याबद्दल वाद नाही. नेहमीप्रमाणे ह्या सुद्धा गाडीत एका बादराने ड्रिंक केली होती. अशी लोकांनी कृपया यात्रेला येऊ नये आणि बाकीच्या भाविकांचं माझ्यासुद्धा पार इज्जत घालवू नये. ज्याला लाज लज्जा शरम आबरू इज्जत आहे ना, त्यांनी माझ्याबरोबर अशा प्रकारे दारू पिऊन येण्याचा प्रयत्न करायचा नाही लाईफमध्ये. आता माझ्या तडक्यात गावल्यानं मी वाहनाने हाणाय बसलोय तिथं, तुम्हाला सांगतो. जाऊ द्या, मारू द्या. आपल्या आता स्टोरीवर येऊ. विषय असा आहे, जिहाद हा प्रकार वेगळा आणि नुसतं लपडं जपडं हा प्रकार वेगळा. पण याला एक प्रेम नावाची किनार असते. एखाद्या मुलाने ठरवलं की एखादं पाखरू जाळ्यात ओढायचं, तर तो आधी फार म्हणजे जगातला सगळ्यात सुंदर युवक आहे असं स्वतःला दाखवतो. ध्यानात ठेवा. मुलींनी सावध व्हा जरा, महिलांनी सावध व्हा जरा. याच्यापेक्षा कुणीच चांगलं नाही बा असा तो स्वतःला दाखवतो. पण प्रत्येक रामरूपी माणसाच्या आत रावण दडलेला असतो. तो रावण शोधायचा. डोकं डोळं सगळं व्यवस्थित चौकशी केल्याशिवाय कुठं बिगर चुंबळीचं अजिबात डोक्यावर घ्यायचं नाही. नाहीतर कार्यक्रमच ओके. इथं काय झालंय, छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी मुस्लिम बहुल संख्या जास्त आहे, म्हणजे मुस्लिमांची संख्या जास्त आहे. त्या तालुक्यातील एका तालुक्यातील एक तरुण आहे, नाव क्लिअर सांगतो, सलमान शेख. आता ते सल्लू मिया आहे ना, म्हणजे जो ओरिजिनल आहे त्याचं बी काय पापा पुण्याचं काही हिशोब चांगला नाही. ध्यानात ठेवा. ही आंगाळ वांगाळच. जो नाव ठेवलं याचं सलमान, आईबापाचं त्याचं बरोबर होतं. की काहीतरी कमवू, आपल्याला काय जमीन नाही काय नाही, काहीतरी कमवू. तू गाड्या धुवायला राहा, तू गॅरेजवर राहा, तू काहीतरी विक स्टॉलवर, तू सफरचंद एक, तू गॅरेज काम कर, तू काही कर, पण कमीत कमी तू 500 कमव. आम्हाला खायला घालून तू बी जग. लक्षात आलं का त्यांचं? आणि जश्न शादी त्यांच्यात लगेच होती, कारण 7-8-10 असतात तिकडे, 7-8-10 असतात, ती बरोबर जुळून जात. ती काय तुमची आमची मध्यस्थाची सुद्धा गरज पडत नाही. मग माझं एक एवढा मी फिरलो ना, एक गोष्ट तुम्हाला सांगतो आतली. मुस्लिम माणसाला मुस्लिम माणूस जर भेटला ना, तर त्यांचं कम्युनिकेशन काय ओळख नसून ते आयुष्यात पहिल्यांदा एकत्र भेटून द्या. ते एकमेकाला फार आदबीने फार रिस्पेक्टफुल बोलतात. लक्षात घ्या. पण आपल्या हिंदूची अवलादी अशी आहे की तीच बोलत नाहीत. त्याला वाकड तिकडं बोलणार, त्याला काचकावणार, त्याला लुटणार, त्याला हे सुधरा जरा तुम्ही. ध्यानात ठेवा. आता ध्यानात ठेवा, तुम्ही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. संपणार तुम्ही. आता इथं काय झालं, ह्या सलमान शेख गॅरेज फिटरवर कार मेकॅनिक म्हणून तर कामाला लागला बा. तिथं काय 1-2 वर्षात थोडा ट्रेन होतोच. काय खोलायचं, काय एखादं परफेक्ट जमलं
गॅरेजमध्ये लगेच कामी. आणि हात जिथं काळं तिथं पैसा जास्त. काळं हात. आता नेते फिते ही लोक बघा, त्यांच्या हातात असं टेंडर हे अमकं तमकं, 5 लाखाचा रस्ता आहे, 50 लाख टाका, येऊन दे इकडं, कट येऊन दे. ते काळं हात, ते दिसत नाही तुम्हाला फक्त पांढरं डगलं दिसतात त्यांचं दिसत नाही तुम्हाला काय. दिसा. आता जाऊन द्या, ह्या घटनेचा नेमका विषय तुम्हाला हात घालतो. हा जो सल्लू आहे, ह्या सल्लूनी वय वर्ष 24 आणि ती गॅरेज काम करता करता आयुष्याचे जीवनावश्यक वस्तू, सध्या माहिती ना जीवनावश्यक काय, मोबाईल अविभाज्य घटक आहे. तुमच्या सगळ्यांचे मोबाईल जर 8 दिवस काढून घेतले तर तुमच्यापैकी निम्मे लोक, 60% लोक येड्याच्याच पेत्रात जाते. तुम्हाला सांगतो, येड्याच्या इतकं आपण आहारी गेलोय. आणि आता 50-50 ग्राम 100 पण वाढ पण चालू झाली. लवकरच 2027 संपेपर्यंत 1000 रुपयाशिवाय रिचार्ज राहणार नाही. 1000 रुपये रिचार्ज होणार. तयारी ठेवा. मग तुमचे तेवढे पैसे तुम्ही कमावताय का? 1000 रुपये महिन्याला, 1000 महिना बी नाही, 26 दिवस, 28 त्यात बी 2 दिवस काढणार. अगदी पद्धतशीर पण लुटलं जातं, तुम्हाला सांगतो. असू ते, पर्याय नाही. ह्या सलूनी त्या मोबाईल वगैरे इन्स्टा, आता ही 22, 23, 24चं गबाळ आहे ना, ही लहानपणी वेगळं असतं. ते लहानपणी काय करतं म्हणजे वयानुसार माणसाचं कसं असतं तुम्हाला सांगतो. आमचं हे टाकाल पडलं ना, ही असं उगच नाही उडून गेली, ती अनुभवाने उडून गेली. 5 वर्षापर्यंत पोरग, 3 वर्षापर्यंत, 3 वर्षापर्यंत रडतं. आईचा पदर वडीत मला दूध प्यायची, ते आम्हा मागत आहे प्यायला. तीच पोरग थोडं मोठं झालं, खायला लागलं, ती खाऊ मागत, खेळणी मागत. तीच पोरग 15पर्यंत गेलं, ते मित्र मागत, ते मोबाईल मागत अभ्यासाच्या नावाखाली. 15-16 नंतर जसं त्याला ती खालीवर केस फुटतात, तसं ते स्त्री योनी मागत. त्याचं आकर्षण वाढतं, त्याला वाटतं स्त्री सुख घेतलं पाहिजे. 20पर्यंत बळबळ दाबलं ना, तर 21 पुढं तर चलच होत नाही त्याला. आणि ती लग्न बिग्न, ती शरीर संबंध, याचा काही संबंध नाही त्यांना ठेवा, ती लग्न होतच नाहीत आता. परफेक्ट वय लग्नाचं 16-17 पाहिजे. तसं शक्य नाही, पण माझे सांगतो, कारण 16 ते 19 ह्या वयात जी पॉवर एका पुरुषामध्ये असती, ती पुढं नाही. मी सेटल होतो, मी 35व्या वर्षी लग्न करतो, 40व्या वर्षी पोरगा ज्याला मला घालतो, आणि पोरांनी आग्नी द्यायचा वेसच येत नाही, ही आधीच मरून जाते डुप्लिकेट खाऊन. लय लाथाळी जगाच. इथं काय झालंय, हा जो सल्लूनी या 24चा झाला, 23चा झाला, 23चा आता 24 आहे त्याचं, की ह्यानी ती इंस्टाग्रामवर बघता एक नटी तर आवडली हो त्याला. आता हा मुस्लिम आहे, तिचं नाव सांगत नाही, पण ती दुसऱ्या धर्माची. दुसरा धर्म या समजू नका, ती हिंदूची आहे. बौद्ध असू शकते, जैन असू शकते, ख्रिश्चन असू शकते, कुणी असू शकते, पण ती दुसऱ्या धर्माची असू द्या. आता हे मुलगी हैदराबादमध्ये आहे, मुलगी गरीब आहे परिस्थितीने, पण मुलगी कष्टाळू आहे. कष्टाळू म्हणजे कशी, की शिक्षण तर तिने सोडलेले, पण ती इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून काम करते. म्हणजे कुठं समारंभ असतो, कोणाचं काही फंक्शन असतं, काहींच्याकडे माल जास्त असतो, ते म्हणतात मग बायकोचा वाढदिवस आहे करा मोठा, काय म्हणतात लग्नाचा वाढदिवस आहे करा मोठा, मुलाचा वाढदिवस आहे करा मोठा, जाऊन द्या 4-5 लाख, असे आहेत बरं का. तसं काय काळजी करायची कारण नाही. शेणला मग ती मांडव आलं, ते फुलं बिलं कशी साजवायची, काय लोक बोलवायचे त्यांना, खुर्च्या बिडच्या, ह्याला हे जे मॅनेजमेंट त्याला इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतात. आणि ती इंग्रजीत नावं, कुठं काय डिझाईन हे आम्ही हे करतो, ह्याचं एवढं लाख, त्याचं तेवढं लाख, एवढे कामगार असतात, सगळं असतं. त्यांच्याकडं आचार्य असतात, टेबल असतात, लाखलपडी त्याचं ती काम करायची. पण ती काय अशी बुंदी वाढायला नव्हती, ती मॅनेज करायची. म्हणजे पोरगी हुशार असल्याशिवाय करते का. पण तिचं सुद्धा विकवंठ होता, ती बी इंस्टावर नट्टीनं मारले मिठी आणि नट्टीनं मारले मिठी. ध्यानात ठेवा, माझे डोळे, माझे गालन, माझी शरीराचा ग्लो, आणि ती मारणाचं फास काढायचं, ती पापडा निघतो चपातीवानी असे थापीत आहेत. तुम्हाला सांगतो, म्हणजे मला ती फाउंडेशन आणि ती थापलेली चेहरा मुली महिला बघितल्या ना, की म्हणजे असं चांगलं वाटतं. म्हणजे दिसायला किती छान आहे, पण ती त्याच्या पाठीमागं किती ओबडधोबड फटकळ्याचा खड्डा पडलेला चेहरा असतो. म्हणजे रियालिटी ओरिजिनल. आता चित्रपट तसलंच असं सगळं रंगावत्या चेहरा. म्हणजे अशी काळी ढोस असली हिरोईन ना, तिला अशी गोरीपान करून टाकतात, असं असतं. लाईट आणि त्याचा इफेक्ट असतो, ते असून द्या. जगत तसं निघाले आता नकली.
ती पोरीला ती इंस्टावर झाली यांची ओळख. ह्याने काही त्याचं नाव लपवलं नाही, तिने काही त्याचं नाव लपवलं नाही. पण बोलणं, पहिल्या पायरीला एकमेकाचा चेहरा एकमेकाला आवडणं ही सुरुवात असते. दुसऱ्या वेळेस बोलणं, कम्युनिकेशन ज्यावेळेस चालू होतं, नंबर दिले जातात. कम्युनिकेशनमध्ये एका स्त्री, हे सायन्सचा भाग आहे थोडा, की एका स्त्रीला कुणीतरी आपलं प्रेम करतं ही भावना फारसं खाऊन जाते. पण त्याच्यात तिने तारतम्य बाळगायला पाहिजे, की हा कमीत कमी आपल्या धर्माचा आहे बा, त्यांनी त्यांच्या धर्मात, आपण आपल्या धर्मात, असा असावा. तसलं काय बघत नाही. प्यार को कोई उम्र नहीं होती, प्यार का कोई धर्म नहीं होता. धर्म नाही होता ना, सूर्य घेऊन मारिते यात, काय धर्म नाही होता, कायला मरत मोकर. ही झालं बा बोलणं चालू. बोलणं चाललं थोडंसं अश्लील बोलणं सुद्धा होतं याच्यात, तुम्हाला कळत नाही आतलं काय. मी सांगतो वीस काढून. अश्लील बोलणं म्हणजे एकमेकाला फार तापवून एकमेकाला गरम करण्यापर्यंत विषय जातात बरं का. मला लय आतलं माहीत असतं. माझा फोन चालू असतो, मला लय सगळ्यांचा फोन असतात. ही असा प्रकार वाढायला लागला की नांगरणं जरुरी आहे. नांगरणं जरुरी नाही, डरणं जरुरी आहे. नांगरणे महत्वाची नाही. इथं तुमचं काही लग्न झालंय का? पण आजकाल असं झालंय, ही खाणं पिणं, शरीर सुख, लफडी प्रचंड वाढल्यात. तुम्हाला सांगतो लय वाढल्यात. कंट्रोलच नाही राहिला कोणाची कोणाला. आणि कलियुगात ही अपेक्षित आहे, त्याबद्दल वाद नाही. मग ती म्हणली मिलना जरूरी है, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम. हे गाण्यापुरतं ठीक आहे, पण ती मुलाखत गदाळ असती. तुम्हाला सांगतो, एकटा लॉजचा दरवाजा बंद करून टाकला ना, आया खतरनाक भिडत ती तुम्हाला बिगर कापडायची. पार फुसफुस फुसफुस 2-2 बाटल्या पाणी संपतं, तुम्हाला नाही माहिती कळायचं. गामागम होत्यात, पंखा चालू असताना, एसी चालू असताना. असल्या त्याला म्हणतात ती मुलाखत. प्रेमाच्या नाव खाली चालले बरं काही. ह्यांच्या घरच्यांना काय माहिती नाही, यांचं स्वतःचं भविष्य धोक्यात. आणि ही लपडं ह्या केसमध्ये कुठे घेऊन गेलं तुम्हाला सांगतो. मग तो म्हणतो हैदराबाद की राणी, ती हैदराबादची होती ना, हैदराबाद की राणी, संभाजीनगर का राजा, मिलना हो जरूरी तो लॉज में आजा. आली ना, आलीच. आणि ती यायला कारण होतं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद याचं अंतर बरंच आहे. तुम्ही बघा, 800-900 किलोमीटरपर्यंत असू शकतं. नागपूरमध्ये 26 जानेवारीला कार्यक्रम होता इव्हेंट मॅनेजमेंटचा. त्याचं कॉन्ट्रॅक्ट केला मिळालं. ही आली नागपूरमध्ये. आता म्हणली आता हैदराबादवरून आता ही महाराष्ट्रात आले म्हणल्यावर आपला मोबाईलमधला प्रियकर इथेच कुठतरी आहे. त्यांनी सर्च केलं छत्रपती संभाजीनगर कुठे काय. तो म्हणला, त्या सल्लूमिया म्हणला इकडे ये. तू जरा नेर ये, मी बी आता सारा गाळून गुळून हातार ठेवलेलं आहे. तू इकडे. ती बोलून घेतलं तिला लॉजमध्ये. एका लॉजचं नाव सगळे मिळेली सांगितलं, मी सांगत नाही, नको एखादा व्यवसाय बदनाम कराय कोणाला. ते लॉजमध्ये बोलवलं बा. भिडले, खतरनाक भिडले. संबंध झाला, शारीरिक संबंध झाला, एकमेकाचे तृप्त झाले. काय ह्याच्यात काय देवाणघेवाण नसती. सुख दे आणि सुख घे, भले कुणी कुणाच्या बोकांडी बसू, त्याबद्दल वाद नाही. पण हे स्वतःच्या मर्जीने जरी केलं असले, हे जरी अडल्ट असले, मोठे असले, तरी यांच्या नात्याला, यांच्या संबंधाला कुठलीच नात्याची किनार नव्हती. यांचं काय लग्न झालेलं नव्हतं, ध्यानात ठेवा, किंवा काय नाही. मग ही किती गोत्यात जाते गमत बघा. तुम्ही जरा सुधराव, तुम्ही लपड्यापड्याले बांधगडीत पडू नका. बघा मॅटर काय होतोय ते. एक नाही, ते म्हणले और आता कसं आहे, एखाद्याचं स्त्रीला समजा नाही लिमिट, पुरुषाला लिमिट आहे ना. ती फटाकी ते 50 रन झाले, 100 काढल्या होतं, पार पिंगळूनच जाते तुम्हाला सांगतो. मग थोडा टाईम घ्यावा लागतो, विश्रांती घ्यावं लागते. बॅट्समन परत येतो, ध्यानात ठेवा, 5-6 तासांनी येतो, 4 तासांनी येतो. 2 दिवस 4-5 वेळा कार्यक्रम झाला असं, त्याचा 2 दिवस होते. पण तिथं म्हणजे अधिकृत CCTV सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतल्या, लक्षात घ्या. 2 दिवस 27-28 तारखेला थांबले. 27-28 जानेवारीला हा विषय 2026चा आहे, ध्यानात ठेवा. गेल्या ह्यांनी अश्रुपूर्ण नयनांनी तिला म्हणलं, माझं पिल्लू, माझं जा,
तुझ्या हृदयात मी, माझ्या हृदयात तू. हा, आपलं कसं तूच माझी, तुझ्याशिवाय कोणी नाही, सल्लू मी या मानायला. हा, ती म्हणते, ती तर जास्त भाऊक असतात. हा, गेली निघून. जशी ती निघून गेली तशी फोनवर हॅलो, ते नसतं का तसलं, ती किसबिस मोबाईलवर, तुम्हाला आतलं कळायचं नाही. आमच्या काळात असलं काय नव्हतं भाऊ, म्हणजे पहिलं तसलं चालू झालं. माणूस हे असं रसायन आहे, ध्यानात ठेवा. कधी असं पलटी मारीन सांगता येत नाही, ध्यानात ठेवा. लई श्वसन तुमचा तुमचा तुम्ही जर कंट्रोल नाही केलं, तुमचा 26-27 तुरुंगातच गॅरंटेड. ती किसिंग बिसिंग चालू झालं फोनवर. हे बी जरा तृप्त झाला होता, ती तुला ह्याला वाटलं आता आपलं जमलं, का पाहिजे तेव्हा बोलावता येईल. महिनाच निघून गेला बा. आता कसं असतं, ऋतुचक्र हा प्रकार असतो लेडीजच्या बाबतीत, आपण त्याला मासिक पाळी म्हणतो. आणि संबंध केल्यानंतर मासिक पाळी चुकली म्हणजे बंद होते, गरोदर राहिल्यानंतर चुकली, तिच्या काळजात धस झालं. म्हणजे एवढं नॉलेज तर प्रत्येकाला असतं. मासिक पाळी चुकली म्हणजे गर्भधारणा झाली का काय, ती झाली पाहिजे म्हणजे रिलॅक्स, मी परत खोंड्या करायला असं. पण ती झाली, ती बंद झाली, बापरे, मैत्री बच्चे की मां बनणे वाले का काय, हे असलं मॅटर तयार होतं बरं का. हे सांगून येत नाही. याचा अर्थ त्यांनी शरीर संबंध करताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नव्हती, निरोध वापरला नव्हतं, गोळ्या खायला नव्हत्या, काय नव्हतं, हे स्पष्ट होतं त्याच्यातून. मग मला एक सांगा, या पुरीला बी अक्कल नाही, ही पोरला बी अक्कल नाही, ही बिगर अकली जग कसं येतं. ते आता तिचं नाव, आता कायदा असा आहे, तिचं नाव नका सांगू, तिचा पत्ता नका उघड करू, पण अक्कल आहे का नाही हे तरी सांगितलं पाहिजे ना. हे थळण लफडण लॉजवर जाण्याआधी त्याला जर HIV असतं तर लक्षात घेतो. म्हणजे लोक किती रिस्क घेतात मला सांगा. हे काय लफडं करायच्या आधी, लॉजवर बोंगळं व्हायच्या आधी हे काय टेस्ट करतात का रक्त ब्लड, की हा कोण कुठला मोबाईलवर मिळालेला, इथं आपण हे करतोय, आईबापा आपली काळजी करतात, काहीतरी जबाबदारी तिच्या असलंच ना, लग्न झालं नव्हतं. ही असली दलिंदर दुनिया निघाली तुम्हाला सांग, बिगर आकली. आकलीची लोक मला लय आवडतात. हा, आकली फक्त राजकारण्यांना आहेत. असं माल येऊन द्या, घाला तुमची. आता ही लय बेकार का, मी इथून पुढचं काळ आहे ना, आम्ही तुम्हाला 7 महिन्यापासून बोंबलून सांगत होतो, 12 महिने तुमच्याकडे घरात काय पाहिजे, तुमच्याकडे तेल पाहिजे, गोड तेलचं 2-3 डबा असू द्या, तुमच्याकडे धान्य पाहिजे 2-3 प्रकार, तुमच्याकडे तांदूळ पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे कडधान्य सुद्धा पाहिजे, हुलगा असेल, मटकी असेल. हा, प्रचंड वाईट परिस्थितीला. हा, तुमच्याकडे एक छोटी सोलर सिस्टीम पाहिजे, लाईट सुद्धा काही दिवसांनी बंद होणार आहे, म्हणजे जाणार आहे ती. मोबाईल तुमचा चालला पाहिजे ना कमीत कमी. हा, कुठल्याही परिस्थितीत पुढच्या 6 महिन्यात कुठलंही नवीन वाहन खरेदी, हप्त्याव वस्तू फ्रीज अजिबात घेऊ नका. कोरोना पिरियड माहिती आहे का, हा तशा प्रकारचे येणार आहे. आणि लोकांचा रोष वाढत जाणार आहे सरकार विरोधात. बऱ्याच वेळा हे सुद्धा निघणार आहेत रस्त्यावर, आपण काय मोर्चे सुद्धा निघणार आहेत, त्यांच्यावर लाठीमार होणार आहेत, डोके फुटणार आहेत, हा प्रकार होणार आहे. इतका भयानक परिस्थिती भविष्यात येणार आहे, तुम्हाला सांगतो. फक्त वेट अँड वॉच. हा, कारण ही जमिनीचा विषय येतो. इथं जास्त काळ कुणी राज्य केलेलं नाही, ध्यानात ठेवा. काय होईन ते होईन, समुद्र मंथन होईन का तुमच्या आमच्यासारखे 7,000 सालापासून मानसिकता गुलामगिरीची असणारे अजून गुलामगिरीत जगतील, हे भविष्य ठरेल. आपण काय ठरवू, विषय थोडा लांब नको नाही याला. तुम्ही काय सुधारणार नाही. आलं मत 1000 ते त्याला 1,500 दिलं नाही, 1000 दे तर मतदान भाऊ. हे अवलादे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत चांगला लोकशाही येऊ शकत नाही. हा, हुकुमशाहीच राहील. बरोबर द्या. गेली मासिक पाळी चुकली, तिने याला फोन केला, मुझे तेरे को खुशखबरी देनी थी, मैं तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ. माँ बनने वाली हूँ. आता इथं हा पोरगाची जसा वागला आणि जशी मानसिकता आहे त्याच्याहून डिक्लेअर होतं, क्लिअर होतं की हा कुठल्या मानसिकता. हा जिहादी, हा मुस्लिम जरी असला तरी जिहादी मानसिकतेचा अजिबात नाही. जिहादी मानसिकतेचा असला तो मानला असता आपण लग्न करू, परधर्मीय मुलगी माझ्याशी लग्न केली होती, मुस्लिम होईल, मुस्लिम झाल्यानंतर 8-10 काढतो मी. हा, म्हणजे ती शेती म्हणून समजलं जातं. शेती म्हणजे उत्पन्न काढायचं फक्त, बाकी काय जास्त झाकून ठेवायची, संपला विषय. तर ते करतो. पण हा मुलगा त्या जिहादी मानसिकतेचा नव्हता किंवा ते अतिरेकी माइंड असणार तसला नव्हता, असा विषय. हा तिला म्हणला, ह्याचा विचार साधा होता, यूज अँड थ्रो, वापरा आणि सोडून द्या.
जसे आपल्याला सोडून दिले आतापर्यंत 1947 स्वतंत्र झाल्यापासून वापरला सोडून दिलं. हा, मातापुरती तुम्ही इकडे या. हा, माझ्या भावांनो, माझ्या बंधू बहिणींनो, माझ्या मावळ्यांनो, काय बो बाजारला माग झाला मावळा इकडं, भाजीपाला मारण्याचा माग झाला, 500ची नोटाचा भाजीपाला कोपऱ्यात बसायला लागला. काय आलं माझ्या बंधू आणि भगिनींनो, कशाला म्हणत तुम्ही, लय अवघड जाऊ द्या मरू. इथं काय झालंय आता, यूज अँड थ्रो सिस्टीम वाफळाने सोडून द्या. पुरीन लावला राट्या, पोट वाढतंय हळूहळू. हा, कलेने जसा चंद्र वाढतो तसं माझं पोट वाढायला लागलंय. काय दिसण्याची परिस्थिती की ते दिसायला लागेल. माझं लग्न नाही, तू लग्न कर. आता हे खोंड्या करताना याच्या डोक्यात होतं का या असं काय होईल म्हणून, शिसावरून बॉ ह्याच्या डोक्यात लग्न बिग्न नाही करायचं. पण लगेच नाही म्हणता येत, मॅटर असतो ती ये पुढल्या वाड्या ते पुढल्या, हा करू ना ठीक आहे, थोडं घराचं पाहिलं पाहिजे, हा थोडं पैशाचं पाहिलं पाहिजे. असं मिळून 2-3 महिने गेलो, गर्भ झाला 3.5 महिन्याचा. आता ही लय कॉम्प्लिकेटेड परिस्थिती झाली, 3.5 महिन्याचा गर्भ. आणि ती पोरगी काय ऐका ना, नटी, हा मिठी मारणारी, ती काय ऐका ना. हा तिला म्हणला, हे बघ तुला आता स्पष्टच सांगून टाकतो, तुझ्याशी मला लग्न करायचं नाही, काय नाही. हा, आणि तू काय तुझा कौमारी बंग आधी झालेला आहे, तू काय सिलबंद नाही. बघायची मानसिकता कशी फिरली माणसाची. पोरगी काय कच्ची नाही, म्हणजे नाही असं बोलू शकत नाही, तू माझ्या गद्दारी केली 3.5 महिन्याचे. आता मला सांगा, यांच्या माझा पायी हे दोघांची चुकी आहे ना तेव्हा. हे मोबाईल फिबाईल बघून हे एकत्र आले, ह्यांनी खोंड्या केला. ते वाढणाऱ्या जीवाचं काय हो आतमध्ये पोटातल्या, त्याचं काय, त्याला काय माहिती जग बाहेरचं काय, ह्याचा विचार करा ना. ते आपलं तयार असतं डॉक्टरकडून कापून यायचं. ते ॲबॉर्शन फिबॉर्शन प्रकार बंद झालेला नाही बरं का, प्रचंड प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात चाललंय. मला फोन असतात 35,000 रेट, 40,000 रेट, कोणाचं कोण गुजरातमध्ये जाऊन करते, कोणी इथं महाराष्ट्रात करते, सगळीकडे चालू आहे गुप्तपणे, भयंकर. आणि आता मुलींची संख्या काय अवस्था आहे बघितलं ना. हा, माणूस स्वतःला संपवायला लागला, लक्षात घ्या. इथं आता ह्या परिस्थितीत ह्यानी तर डायरेक्ट बागलावर केल्या बा, तुझा काय संबंध नाही, आणि तुला काय करायचं कर, आणि विषय फोन कर, टाकलं ब्लॉकला तिला, डेली विषय सोडून. आता हे ब्रेकअप नव्हतं, ब्रेकअप पोटात बाळ असताना ब्रेकअप कसं होईल, पोरग्याला टेन्शन मध्ये. मग आता तिने काय केलं, सिल्लोड तालुक्यातली घटना आहे, तिने विचार केला, ती मॅनेजमेंट करणारी, खुर्ची कुठं पाहिजे मॅनेजमेंट करताना, स्टेज कुठल्या दिशेला पाहिजे, जेणेकरून सूर्यप्रकाश कुठून येईन म्हणजे कॅमेरा अँगल चांगलं येईल, तीच मॅनेजमेंट आहे. तिने विचार केला, यांनी तर आपल्याला फसवले, धोका दिला आहे, मग याचा कार्यक्रम करेक्ट कसा करता येईल, हा याचं मॅनेजमेंट तिने केलं. गुन्हा कुठं काढलाय, सिल्लोड. पोरगीन दांडकं मारलं डायरेक्ट सिल्लोड स्कार्प बिर्प बांधला स्टाईलमध्ये, डोळे उघडे, आधार कार्ड घेऊन आले सगळं. सिल्लोड पोलीस स्टेशन गाठलं बा तिथं. तिने सांगितलं असं एक चिताचं युवक आहे, आणि ह्याने मला प्रेमाचा आमिष दाखवून, आणि ॲडल्ट आहे दोन्ही, म्हणजे 8 ते 20 वर्षाची, हा बी 24चा आहे, असं हे केलं. शरीर संबंध 2 दिवस केलं, मी गरोदर राहिली, आता 3.5 महिन्याचा गर्भ माझ्या पोटात आहे, आणि तू आता मला म्हणतो मी तुला ओळखत नाही, तुला काय करायचं कर. आता महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अशी आहे, मुसलमान का तड्यात गावला कायद्याच्या काचार सुट्टी नाही बरं का त्याला, बाकी कुणी पण मुसलमान नाही सुटू शकत, ध्यानात ठेवा. तसंच असतं, तुम्हाला आतलं काढायचं नाही. हा, ती नशीब सगळ्या केसमध्ये ते अब्दुल रहमान सलमान नसतात, नाही तर ना. हा, ती वेगळा कायदा येऊन फक्त मुसलमान त्याला ठोकायचा कार्यक्रम करतात, असं बी असतं. काही गोष्टीत भाजपचं हे चुकतं की फक्त हे करून, म्हणजे एक धर्माचा आहे त्या म्हणून त्याला टार्गेट केलं जातं, लक्षात घ्या. भाजपचं कुठं बरोबर आहे हे तुम्हाला सांगतो, जे जिहादी मनोवृत्तीचे आहेत. आता उल्हासनगर मुंबई, तिथल्या एका मुलीला विजय शर्मा, आत्ता कालची न्यूज आहे, त्या मुलीला, हिंदू मुलीला विजय शर्मा नाव सांगून इथं उत्तर प्रदेशचा होता तो, इथं तिला लग्न केलं देवळात, कुंकू लावलं, कपडे घातले, सगळं घातलं, मंगळसूत्र घातलं, आणि मला मी विजय शर्मा, शर्मा ब्राह्मण, ही पोरगी हिंदू पण एका वेगळ्या जातीची. ते म्हणले चांगलं ब्राह्मणाचं लग्न झालं बुवा, चांगलं आहे, ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये घेऊन गेला त्याला 5-6 महिन्यांनी, तिथं सगळ्या काळ्याभर घेतल्या बाया. म्हणली हात अब्दुल आहे, म्हणजे तो मुस्लिम होता, पण त्याला म्हणते जिहाद, ध्यानात ठेवा. पण त्याने काय केलं, तिथं गेल्यावर त्याची आधीची एक पत्नी तिथं बायको होती, तिला 6 मुलं होती, हिची तर अक्कलच बंद झाली. हिला दाबून दडपून 1.5 वर्ष तिथं ठेवलं, तिला ती एक मूल बी झालं, तिला ती दाबूनच ठेवली. तिला
गोमांस खायला द्यायची. गोमांस, गाईचं मांस खा. इथं भाजपचा मी पुरस्कार आहे. हे चिचून काढलं पाहिजे जी आधी तुम्हाला सांगतो. हा, प्रत्येक वेळेस प्रत्येक पक्ष वाईट नसतो. प्रत्येक वेळेस प्रत्येक पक्ष जशी जशी परिस्थिती बदलते तसं ठराविक ठिकाणी भाजपला सपोर्टही केलं पाहिजे. कारण त्यांच्या जिहाद्यांच्या कंट्रोल दुसरं कोण ठेवू शकत नाही. ही बी वस्तुस्थिती आहे तुम्हाला सांगतो. पण बऱ्याच वेळा ज्याचा दोष नाही त्याला सुद्धा कार्यक्रम राबवणे हे चुकीचं आहे. असं असतं. जाण्यामध्ये म्हणजे असं घडलंय. आता पोलिसांना ते हे केलं. मग आता ते तुम्हाला माहिती आहे कसं असतं. एक मुस्लिम गावतोय, त्याने असा मॅटर केला आणि तो मुस्लिम आहे. असा करेक्ट कार्यक्रम FIR मध्ये गुन्हा कसा व्यवस्थित कुठं बोलावली काल कैद कायदा कलम डायरेक्ट अत्याचारात सुट्टी नाही तिथं. ती ओके होतं सगळं. मग पोलीस म्हणले आता हा तर सापडणं थोडं अवघड आहे. त्याची इंस्टाग्रामला तो होती ना, त्याचे फोटो आहेत का काय. त्यांनी पाटा इंस्टाग्रामचा ID दिला पोलिसांना. PI साहेबांनी ती ID चेक केला सगळं व्यवस्थित. जाऊ 15 मिनिटं म्हणले फोटो. आता ते पोलीस आहेत, ध्यानात ठेवा. तुमच्यापेक्षा क्रिमिनलपेक्षा पोलीसला 2 बोटं वर हेड राहावं लागतो वर. गुन्हेगार लय लाबाड लय वेगवेगळ्या प्रकारे समाजाला फसवतात. त्यांच्यावर अंकुश ठेवायला त्यांचं डोकं तेवढं लागतंच ना. म्हणजे ते हप्ते किंवा चिरीमिरी घेतात हा भाग वेगळा, पण सगळे वाईट नाहीत, चांगले बी आहेत. आता मी चांगले पोलीस म्हणतो लोकाला ही वाटतं, पण खरंच काही पोलीस अत्यंत चांगले आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत आणि त्यांचं कौतुक करणं, त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे. हा, वाईट आहेत मान्य, पण चांगले सुद्धा आहेत. मला माहितीच आहे. तुम्हाला चांगल्या पोलिसांची एखाद्या दिवशी एपिसोड सांगू, नावासकट सांगू त्यांनी काय काम केलं. हा, छान पोलीस आहेत. त्या PI साहेबांनी बघितलं त्याचा ते. आता ती इंस्टाग्रामचं कसं फोटो बिट असतात बघा. स्वतःची गाडी मोटरसायकल असते तिथं फोटो स्टायलिश, ते बांग असा करायचा, त्याला लोशन लावून ती केस वर करायची, ती अशी बोकडासारखी नाही का वर जातात तशी करायची, इकडून बांधायचं मैज बांधारल्यावानी. हे त्यांचे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो असतात. पोरांचं हाय तुझं शर्ट लय भारी आहे रे, उसको चमक भी है रे, दे रे मेरे 1 घंटे के लिए, मेरे को जरा शूट करके आना है. असं असतं. तुम्हाला कळायचं ते त्याच्या मोटरसायकलबरोबर जो फोटो, त्याच्यात मोटरसायकलचा नंबर होता. ते पोलीस आहेत महाराज. मोटरसायकलचा नंबर घेतला, RTOला फोन मारला, नंबर मालक म्हणले सलमान शेख, उचला. त्याला काय सुट्टी आहे का. लोकांच्या कार नीट करणारा सलमान. हात काळा असतात, पैसा चांगला असतो. काळ्या हातानेच उचलला बा त्याला. सुट्टी आहे का तिथं. आणली. आता काय बिर्याणी आहे का, आता काय ठोकळा आहे का मोठा. आता वडापाव शिळा, आंबोश्वास होते पावाचा. ती तुम्हाला कळायचं नाही. आला मुलीच्या समोर बसावला. याला काय बोलावं ती सुधारणा म्हणला. ते म्हणजे त्यांनी कबूल केला विषय आणि थोडं तसा नाही केलं, रापकावले केलं त्यानं. तेव्हा रापकावणे हा विषय वेगळा असतो तुम्हाला. दुमासने म्हणजे दुमासने कोपऱ्यात दुमासला थोडा. कायदा गदा कायदेशीर कार्यक्रम झाला. मग आता काय झालं, हे अटक झाली. आता बघू न्यायालयापुढे ही केस गेल्यानंतर न्यायदेवता काय निर्णय देते. याला PC देते का अजून शक्यतो PCच मिळणार, म्हणजे पोलीस कस्टडी मिळणार. पण ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्या, पुरीची सुद्धा चूक आहे बरं. शरम वाटायला पाहिजे. मोबाईल बघून बापाला सांगायचं ना, मला मुलगा बघा. भावाला सांगायचं बा मला आहे ना, त्यांची जबाबदारी आहेच ना. परस्पर घरच्यांच्या परस्पर इकडे लाथाळी करायला शरम नाही वाटत. त्यांच्या दृष्टीने सांगायचे हे गरजेचं आहे समाजात. ज्यांनी जन्म दिला, तू काय अशी वरून पडली का. तुला जन्म देणारे कोण आहेत, त्यांचा हक्क तुझ्यावर पहिला आहे. ही माझं मत आहे. आईचा हक्क आहे. तिने शिळं खाल्लंय, तुला ताजं वाढलंय, माझं लेकरू. कशाला मारलाय तिच्या आईच्या परस्पर इकडे लाथाडी करीत. असं तर आहे. त्याच्यामुळं सुधारलं पाहिजे आणि गोत्यात नाही आलं पाहिजे. आता हे काय होईल भविष्यात हे आज कळायला मार्ग नाही. बघू आपण भविष्यावर लक्ष ठेवू. आणि काय वाकडं तिकडं जर घडलं तर मी तुम्हाला सांगायला मी आहेच ना. लक्षात तुमच्या. रामकृष्ण हरी माऊली.